चालू करून द्या. आता काय करायचं नाही ना. चला ॲक्शन. मला माहिती आहे की मी जास्त मागते असं वाटेल, पण मला प्रेमाची भूक लागली आहे. फक्त फक्त शरीराची नाही, मनाची सुद्धा. खूप खूप दिवस झाले आले मला कोणी जवळ घेतलेलं नाहीये, आणि त्याहूनही जास्त वाईट म्हणजे मला कोणी समजून घेतलेलं नाही. मी जेव्हा आरशात बघते ना स्वतःला, तेव्हा विचारते की मी कुणाला तरी हवी आहे का? तू सांग ना, माझ्यात काय कमी आहे? मला का कोणी जवळ घेत नाहीये? मला फक्त खऱ्या प्रेमाची गरज आहे, ज्यात माझे हे शरीर लाजणार नाहीये आणि माझे हे मन लपवावं लागणार नाहीये. आणि प्रेम मागणं हे जर चूक असेल तर हो, मी ती चूक करतेय, कारण मला फक्त खरं प्रेम हवंय, फक्त खरं प्रेम. साक्षी आहे, तू पुढाकार घेतला, त्याच्या जवळ गेलीस, नंतर तू परत मागे झालीस. साक्षी मागे झाली, अंजली मागे होणार नाही. इथपर्यंत पुढाकार घेतला, इथपर्यंत घरापर्यंत आली, 2 फुटावर आली, 1 फुटावर आली, अर्ध्या फुटावर आली. आता हे परत मागे जाऊन ती डायलॉग बाजी नाही करणार, ती त्या इमोशन बरोबर जाणार, त्या इंटेन्शन बरोबर जाणार. ते इमोशन तिला मागे खेचूच शकत नाही जर तिचं इंटेन्शन ते आहे. इथपर्यंत आली, तो हातच पुढे करत नाही, तिने पुढाकार घेतला, तर आता ते मिठी परत मागे जाऊन नाही होणार. ते संयुक्तिक वाटणार नाही, लॉजिकल वाटणार नाही. तो फ्लो येऊन दे, त्याच्या जवळ आल्यावर त्याचे श्वास तुला जाणवू दे, तुझे श्वास वाढू दे. ते इंटेन्सिटी, ते टेम्पटेशन येऊ दे, तेव्हा ते आम्हाला पण जाणवेल. कळलं ना? तो एवढ्या जवळ आला, त्याचं शरीर, तिची भूक आहे शरीराची, मानसिक, एवढ्या वर्षांची पोकळी जी आहे ती जाणवू दे. ठीक आहे? कट.